सोलापुरातून सोलापूरच्या MIDCतील आग लागलेल्या कारखान्याला अंबादास दानवेंनी भेट दिली आहे। यावेळी त्यांनी MIDCच्या अधिकाऱ्यांना खडसावलंय। या ठिकाणी अग्निशमनची स्वतंत्र यंत्रणा का नाही, अद्याप गुन्हा दाखल का केला नाही असे प्रश्न दानवेंनी विचारलेत। आगीत होरपळून 8 जणांचा मृत्यू झाला असून पीडित कुटुंबांची देखील त्यांनी भेट घेतली आहे। सांगलीच्या तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी गावासह तालुक्याच्या पूर्व भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढलाय। या पावसाने डोंगरसोनी आणि परिसरातील ओढे नाले हे तुडुंब भरून वाहू लागलेत। या पावसाने शेतकरी सुखावला असून खरीपाच्या कामांना गती येणार। अवकाळी पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आंबा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। केसर आंब्याचे 5 ते 7 लाखांचं नुकसान झालंय। जिल्ह्यामध्ये सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा चांगला चिंतेत आला। शिरोळमधील राजापूर बंधारा पाण्याखाली गेलाय। परिणामी राजापूर बंधाऱ्यावरून कर्नाटककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली। वळवाच्या पावसाने शिरोळमध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। राजापूर बंधारा या ठिकाणी कृष्णा नदीची पाणी पातळी 17 फुटांवर पोहोचली। सांगलीतील अंत्री बुद्रुक या ठिकाणी विषबाधा होऊन 9 गायींचा मृत्यू झालाय। पशुखाद्यातून त्यांना विषबाधा झाली आहे, त्यामुळे शेतकरी दत्तात्रय मोरेंचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। दरम्यान पशुखाद्य कंपनीवर कारवाई करण्याची आणि नुकसान भरपाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे।